हॅलो मैत्रिणींनो, शीतल साडी सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही म्हणाल की तुम्ही विचार कराल साड्यांची व्हिडिओ सोडून हे मी काय करत आहे। तर माझ्या फोनचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे रिप्लेसमेंट होईपर्यंत म्हटलं छोटे छोटे आपण रेसिपीचे व्हिडिओ टाकूया। तर मैत्रिणींनो, आज मी केला आहे पहा खूप सुंदर असा हिरव्या मिरचीचा ठेसा। खूप सुंदर होतो मैत्रिणींनो। हा आपण चपातीसोबत, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी यासोबत चवीला खूप छान लागतो आणि तोंडाला चवही छान येते। तर मी तुम्हाला याची रेसिपी सांगते। अगोदर एका छोट्याशा पॅनमध्ये 1 चमचाभर तेल टाकायचे। त्यामध्ये हे सर्व जिन्नस समप्रमाणात मिरची, लसूण आणि शेंगदाणे टाकून लालसर होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आणि त्यानंतर भाजल्यानंतर हा पॅन खाली घ्यायचा। त्याच्यानंतर हे सर्व जिन्नस खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच पॅनमध्ये 1 मोठा चमचाभर तेल टाकायचं आणि आता आपल्याला इथे घ्यायचा आहे 1 मोठा कांदा बारीक चिरलेला। तर तेल गरम झालेले आहे आपले, त्यामध्ये हा चिरलेला कांदा टाकायचा आणि लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा लालसर झाला की हे सर्व मिरचीचे मिश्रण आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेले ते या कांद्यामध्ये टाकायचे आणि चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं, हलवत राहायचं आणि वरतून चवीपुरते मीठ टाकायचे। तर पाहू शकता मैत्रिणींनो, चवीलाही खूप छान घरामध्ये सुगंध दरवळत आहे पहा, वाव। आणि दिसायला सुद्धा एकच नंबर असा हा मिरचीचा ठेसा। तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।